हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन। अजित पवार सुनेत्रा पवारांकडून दगडूशेठ गणपतीची आरती। अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणूक लढवत नाही तोपर्यंत लढाई होणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे। त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं विधान। कुठल्याही गोष्टीवरून दचा माग करू नये, निधी संदर्भातल्या वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे आज अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर मवियाची जाहीर सभा। शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या, काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। उदयनराजे भोसले शक्तीप्रदर्शन करत सातारा लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये तटकरे शक्तीप्रदर्शन करणार। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। नारायण राणेंची माहिती। माहितीकडून अद्याप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात उमेदवारीची घोषणा नाही। भाजप कार्यकर्त्यांकडून नारायण राणेंच्या उमेदवारीचे स्टेटस। नारायण राणेंना मत देऊन निवडून आणूया भाजपचा कमळ, अशा आशयाचं स्टेटस व्हायरल। आज माहितीची संयुक्त पत्रकार परिषद। मंत्री दीपक केसरकर, अनिल पाटील, प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद। सांगलीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये प्रचार सभाही। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात। 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार। 13 मे रोजी संभाजीनगर लोकसभेसाठी मतदान पार पडणार। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी बहिणीप्रमाणे। गीता गवळी महापौर होईपर्यंत साथ देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर राज ठाकरेंनी खेडेकरांना बैठकीसाठी बोलावलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाची बैठक। राज ठाकरे कार्यकर्त्यांकडून आढावा घेणार। कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराज छत्रपती सर्वाधिक श्रीमंत उमेदवार। शाहू महाराजांकडे 297 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम संपत्ती। कल्याण, डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा आज बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीची दुरुस्ती होणार। पुणे जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी 45 लाख डाळ आयात। वित्त वर्ष 2023-24 मध्ये डाळींची आयात दुप्पट। टेस्ला भारतामध्ये 2 ते 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार। एलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करणार। तृणमूल काँग्रेसची घोषणा। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।